सिंह राशी प्रेम करते, पण ती तिचं प्रेम गुप्त का ठेवते? सिंह राशीचं प्रेम असतं, पण ते दिसत नाही आणि अनेक वेळा त्यांचा प्रेमविवाह हा अगदी अरेंज मॅरेज सारखा दिसतो. तुम्ही जर सिंह राशीचे असाल, तुमच्या जीवनात असा प्रसंग घडला असेल, तर नक्की मला तिथे कमेंट करून लिहा. आज आपण सिंह राशीच्या प्रेमविवाहाचा विषय समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये सिंह राशीचे लोक प्रेम कसं करतात, त्यांचा प्रेमविवाह नेमका कसा होतो, हे अगदी आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता जर आपण ज्योतिषशास्त्रातील प्रेमविवाहाचा विचार केला, तर पत्रिकेतील पंचम म्हणजे 5वं आणि सप्तम म्हणजे 7वं स्थान हे अतिशय महत्वाचं असतं. कारण पंचम स्थान काय आहे? पंचम स्थान हे प्रेम, प्रणय भावना, तिथे प्रेमाचा विचार पंचम स्थानावरून केला जातो. आणि सप्तम म्हणजे 7वं स्थान, याच्यावरून विवाहाचा विचार केला जातो. तुमचा जोडीदार कसा असेल, कुठल्या दिशेला मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण सप्तम स्थानावरून विचार करतो. आता प्रेमविवाह ही घटना तुमच्या आयुष्यात घडणार असते, तर याला अजून एक काही गोष्टींचा विचार करावा लागतो. तर आपलं पहिलं स्थान आहे म्हणजे लग्नस्थान, हे महत्वाचं आहे. कारण लग्नस्थानावरून आपण आपला स्वभाव आणि तुमच्या निर्णय घेण्याच्या पद्धती यांचा विचार करतो. आता प्रेमविवाह करायचा तर तुमच्याकडे प्रचंड मोठं धाडस पाहिजे, आणि धाडस, पराक्रम हे आपण तृतीय म्हणजे पराक्रम भावावरून बघतो. म्हणून प्रेमविवाहामध्ये तृतीय स्थानाचाही विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आता प्रेमविवाह, आपलं प्रेम एखाद्यावर झालं, पण ते आपल्या इच्छा पूर्ण होणार का? तर ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण इच्छापूर्तीचं स्थान म्हणजे 11वं स्थान, ज्याला आपण लाभस्थान म्हणतो. कारण काय आहे, की लाभस्थानामध्ये जे ग्रह असतात, तर त्याची दृष्टी पंचम स्थानावर पडत असते. तुमच्या प्रेमावर या लाभस्थानाचाही प्रभाव तेवढाच पडतो. एकंदरीतच जर आपण विचार केला, तर प्रेमविवाहासाठी पहिलं म्हणजे प्रथम स्थान, तृतीय स्थान, पंचम स्थान, सप्तम आणि लाभ, ही 5 स्थानं प्रेमविवाहासाठी खूप महत्वाची आहेत. आणि आपण जेव्हा या प्रेमविवाहाचा विचार करतो, तर या सर्व गोष्टी म्हणजे भाव आहेत, भावेश आहेत, भावातील ग्रह आहेत, त्यांच्या दृष्टी आहेत, त्यांचे एकमेकांशी योग आहेत, या सगळ्या गोष्टींचा इथे प्रेमविवाहासाठी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण थोडक्यात सिंह राशीबद्दल समजून घेऊया. आता सिंह राशीचा राशी स्वामी हे रवी महाराज आहेत, सूर्यदेव आहेत, ज्यांचं रोज आपण दर्शन आकाशात घेतो. आता ही सूर्याची राशी आहे आणि ही अग्नितत्वाची राशी आहे. सिंह राशी काय आहे, तर सिंह राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. त्याच्यामुळे इथे कसं असतं, हे लोक कर्तबगार असतात, धडाडी असते. पण यांच्या धडाडीचा इथे एक साइड इफेक्ट असतो. म्हणजे आपण आता इथे प्रेमविवाहाचा विचार करतोय, तर प्रेमविवाहाच्या बाबतीतला साइड इफेक्ट, की ही लोक आपलं प्रेम सहज व्यक्त करत नाहीत. कारण सिंह राशीचे लोक प्रेमात पडतात हे नक्की. कारण सिंह राशी ही राजराशी आहे, पण ते आपलं प्रेम दाखवत नाहीत. समोरचा काय म्हणेल याचा विचार करत राहतात. पण ते अशी परिस्थिती निर्माण करतात, की त्यांच्या घरच्यांनी त्यांचं ज्यांच्याशी प्रेम आहे, त्याच व्यक्तीशी लग्न लावून द्यावं, याच्यासाठी ते एकदम योग्य योजनाबद्ध पद्धतीने प्रयत्न करतात आणि त्याच व्यक्तीशी लग्न करतात. पण दिसताना काय वाटतं, की हे यांचं अरेंज मॅरेज आहे, पण प्रत्यक्षात तो त्यांचा प्रेमविवाह असतो. आणि अनेक वेळा या गोष्टींमध्ये ते 100% यशस्वी होतात. तुम्ही जर सिंह राशीचे असाल आणि तुमच्या बाबतीत असा प्रसंग घडला असेल, तर नक्की मला कमेंट करून लिहा. आणि याच्यामध्ये काय होतं, की अनेक वेळा हे सिंह राशीचे विवाह आयोजित विवाह दिसतात, पण प्रत्यक्षात हा तुमचा प्रेमविवाह असू शकतो. कारण सिंह राशीने इथे त्यांच्या प्रेमविवाहाला अगदी अरेंज मॅरेज मध्ये त्याचं रूपांतर केलेलं असतं. आता आपण सिंह राशीच्या दृष्टीने प्रेमविवाहाचे विचार करत आहोत. तुमच्या पत्रिकेत कसे योग असल्यास तुमचे प्रेमविवाह होतात. तर इथे जर आपण विचार केला, गुरु महाराज आणि शनिदेव जर त्यांच्या एकमेकांच्या युतीत असतील, तर इथे प्रेमविवाहाचे योग 100% होतात. पण हीच युती गुरु आणि शनीची जर षष्ठ भावात असेल, अष्टम स्थानात असेल, तर विवाहानंतर प्रचंड संघर्ष, वादविवाद खूप होतात. अशी युती असेल तर प्रेमविवाह करताना जरा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर मंगळ आणि शुक्राची युती जर सिंह लग्न किंवा सिंह चंद्राच्या पत्रिकेत असेल, तर इथेही प्रेमविवाहाचे अतिशय उत्तम योग तयार झालेले असतात. आणि जर या मंगळ आणि शुक्राच्या युतीवर आपले राशीस्वामी रवी ग्रह याची जर दृष्टी असेल, किंवा रवी तुमचा केंद्रस्थानात असेल, तर 100% प्रेमविवाहाचे योग होतात. आणि हे अगदी लवकर लवकर, म्हणजे काहींचे विवाह अगदी 22व्या वर्षी, 21व्या वर्षी होतात. तर या युतीमुळे होऊ शकतात.
आता जर इथे शुक्र आणि चंद्राची युती असेल तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग हेच होऊ शकतात. आणि असे जर योग असतील तर बरेचदा वधू-वर परदेशात भेटतात. तिथेच त्यांचं शिक्षण होतं, तिथेच त्यांची नोकरी सुरू असते आणि तिथेच त्यांचं लग्नही होतं. म्हणजे तिथेच त्यांचं प्रेमही होतं आणि मग ते प्रेमानुसार मग त्याचं रूपांतर विवाहामध्ये होतं. आणि आता माझ्या ज्योतिषाच्या अनुभवातून पाहिलं तर बरेचदा मी पाहते तर सिंह राशीचे हे लोकांचे जे बरेचसे प्रेमविवाह असतात हे त्यांच्या ओळखीतनं झालेले असतात. म्हणजे आधीपासूनच ह्यांची ओळख असते आणि मग त्याच व्यक्तीशी हे लग्न करण्याचा विचार करतात. आता जर सिंह लग्न आहे किंवा सिंह चंद्र आहे, तर तुमच्या पत्रिकेत आपण मंगळ जर चतुर्थात असेल, शुक्र सप्तमात असेल, तर इथे सुद्धा प्रेमविवाहाचे योग हे तयार असतात. आता शुक्र जर सिंह राशीत असेल आणि रवी दशमात असेल, तर इथे काय होतं परिवर्तन योग होतो. त्याच्यामुळे ही प्रेमविवाहाचे योग अतिशय उत्तम तयार झालेले असतात. आता अशा जर आपण पत्रिका बघतोय, तर मंगळ तुमचा चतुर्थात जरी असेल, असे योग असतील आणि मंगळ चतुर्थात असेल, तरी सुद्धा प्रेमविवाहाचा योग हा अतिशय मजबूत होतो. मंगळ आणि शुक्र जर एकमेकांपासून केंद्र योगात असतील, एकमेकांपासून चौथे येत असतील, तरीही प्रेमविवाह हा घडतोच. आता जर शुक्र आहे, शुक्र काय आहे तर प्रेम प्रणयाचा कारक आहे. शुक्र आहे, चंद्र आहे आणि मंगळ. हे जर तिन्ही ग्रह तुमच्या सप्तम स्थानात असतील, तर तुमचा प्रेमविवाह हा निश्चित असतो आणि त्याच्यावर जर गुरु महाराजांची अमृत दृष्टी असेल, तर हा विवाह दीर्घकाळ चालतो. आणि जर गुरु महाराजांची दृष्टी नसेल, तर इथे नात्यामध्ये समस्या ह्या प्रचंड येऊ शकतात. आता जे पंचम स्थानात गुरु आणि लाभात शनी असेल तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग हे तयार होतात. आता तृतीय स्थानाचा आपण प्रेमासाठी विचार करतोय तर या तृतीय स्थानामध्ये शनी महाराज असतील आणि तुमच्या भाग्यस्थानामध्ये म्हणजे नवम स्थानामध्ये गुरुग्रह म्हणजे गुरु महाराज जर विराजमान असतील तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग हे होतातच. आता आपण पुढचा योग बघूया. जर दशमात चंद्र आहे आणि व्ययात शुक्र असेल तर इथे काय होतं तर परिवर्तन योग होतो. तर मग इथे कसं असू शकतं सिंह राशीच्या दृष्टीने जर तुमच्या पत्रिकेत योग असतील तर नक्की पहा. तर तुमच्या कामाच्या ठिकाणचा जोडीदार मिळतो. कामाच्या ठिकाणी तुमचं प्रेम होऊ शकतं आणि त्या प्रेमातून तुमचं विवाहात रूपांतर होतं. आता अजून एक योग पाहायचा तर काय आहे तर चतुर्थात शुक्र आहे आणि दशमात मंगळ आहे तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग हे अतिशय उत्तम होतात. कारण इथे जर आपण विचार केला तर दोन्ही ग्रहांमध्ये परस्पर दृष्टी आणि परिवर्तन योग असतो. अजून एक जर योग पाहायचा असेल तर सप्तमात गुरु महाराज बसलेत आणि पंचमात शनी असेल तरी सुद्धा प्रेमविवाह होतो. फक्त पंचमात शनी महाराज आहेत त्याच्यामुळे प्रेम यांचं होतं पण जरा विलंब होतो. कारण काय आहे की शनी महाराज हे विलंबाचे कारक आहेत आणि खरं विलंब होतो तर विलंब होऊ द्या. कारण नंतर ज्या समस्या येणार त्याच्यापेक्षा आत्ताचा विलंब हा नक्की चांगला आहे. आता चंद्र जर सिंह राशीत असेल आणि भाग्यामध्ये शनी महाराज आहेत, गुरुग्रह आहे, तर येथे प्रेमविवाहाचे योग अतिशय उत्तम तयार होतात. एकंदरीतच सिंह राशीत प्रेमविवाहाचे अनेक योग झालेले असतात, अनेक योग होत असतात. पण या राशीचे लोक कसे असतात, की आपलं प्रेम ते व्यक्त करत नाही. कारण काय आहे, तर रवीची राशी आहे, ही राजराशी आहे. त्याच्यामुळे तुमचा इगो मध्ये येतो. आणि या इगोमुळेच तुमच्या सहजीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच सिंह राशीच्या लोकांनी जर तुम्ही लव्ह मॅरेज प्रेमविवाह करत असेल तर तो विवाह करताना विचारपूर्वक निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काय आहे, विवाह म्हणजे सहजीवन आहे. दोन स्वभाव एकत्र येतात. तुम्हाला दीर्घकाळ तिथे आयुष्य काढायचं असतं आणि त्याच्यात त्या नात्यामध्ये जर आपण एकमेकांचा आदर करत नसू, एकमेकांच्या इगोमुळे, रागामुळे या नात्यांमध्ये जर वितुष्ट निर्माण होत असेल, तर या गोष्टींची काळजी घेण्यासाठी कुठलंही तुम्ही अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा. पण 100% नातं सांभाळणं, त्याच्यासाठी आहे तसे आपल्या स्वभावामध्ये, आपल्या गुणदोषांमध्ये बदल करणं हे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी एकच गोष्ट सांगते, प्रेम असणं महत्वाचं आहे, पण ते योग्य प्रकारे व्यक्त करणं आणि योग्य निर्णय घेणं हे त्याहून महत्वाचं आहे. कारण तुमचा योग्य निर्णय तुमचं आयुष्य घडवतं. कारण प्रेम ही काय आहे, तर भावना आहे आणि ही तात्कालिक भावना असते. ती काही दीर्घकाळ टिकत नाही. आपला चुकीचा निर्णय हा तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला बरोबर तुमच्या दोन्ही कुटुंबांना आयुष्यभर त्रास देऊ शकतो. त्याच्यामुळे निर्णय घेताना सारासार विचार करणं, तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची सिंह रास असेल आणि तुम्ही प्रेमात असाल तर कमेंटमध्ये मला नक्की येस लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. नमस्कार, जय ज्योतिष.